हाय, मी नीलम. कोल्हापूर, कलापूर, कोल्हापूरचं चालतं बोलतं म्युझियम. कोल्हापूरमध्ये अशा काही आणि किती प्रकारच्या विविध गोष्टी भरलेल्या आहेत याची आपणा सर्वांना कल्पना आहेच. पण त्यामध्ये आज मला आणखी एका अशा अवलियाबद्दल सांगायचं आहे की जे कीर्ती महान, इतकी कीर्ती महान आहे, पण त्या व्यक्तीला आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर अशा या व्यक्तीला आज मी तुम्हाला भेटायला घेऊन जाणार आहे. तुम्ही तोपर्यंत आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये जे काही पाहिलं ते सर्व करणारी व्यक्ती म्हणजे कोण, तर निलेश देसाई किंवा निलेश अधिकारी. अरे, त्यांचं म्युझियम बघण्याची मला संधी मिळाली. तर त्यामध्ये इतक्या प्रकारच्या विविध गोष्टी विविध तऱ्हेने त्यांनी मांडलेल्या आहेत. पण मांडलेल्या आहेत त्याच्या आधी हे महत्त्वाचं की त्याने ते कलेक्शन केलेलं आहे. तर त्या कलेक्शनच्या संदर्भात मला नक्कीच सांगायला आवडेल की अगदी छोटे 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 खोड रबर, पण त्याच्यामध्ये सुद्धा हजारो प्रकार, गाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या, सगळ्या मिनी ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये. त्यानंतर बऱ्याच गिटार्स आहेत, खेळणी आहेत आणि छोट्या 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 इतक्या सुंदर वस्तू क्विलिंगच्या त्यांनी स्वतः बनवलेल्या त्या वस्तू आहेत. त्यानंतर छोटी छोटी भांडी, म्हणजे कुठल्या प्रकारचं त्यांनी कलेक्शन केलेलं नाही असं नाहीच. प्रत्येक बॉक्स तुम्ही उघडाल तर त्यात खोड रबर तुम्हाला एवढे प्रकार खोड रबरचे दिसतील. आणि छोट्या छोट्या बघा गाड्या किंवा झोपाळे किंवा छोटी छोटी माणसं, छोट्या छोट्या गाड्या, विमान, आणि त्यामध्ये झाडं झुडपं. नंतर त्यामध्ये बऱ्याच मुलांसाठी असणारी, लहान लहान मुलांसाठी असणारी खेळणी. अशा पद्धतीने त्यांनी मांडणी पण इतके सुंदर पद्धतीनं केलेलं आहे ना की आपण ते फक्त बघतच राहतो. आता इथं तुम्हाला गाड्या दिसत आहेत बघा, किती प्रकारच्या गाड्या आहेत. आणि अर्थातच ते जेव्हा स्वतः समोर असतील तेव्हा त्याची ती नावं सांगू शकतात. पण जेव्हा केव्हा आमची भेट झाली तेव्हा ते इतके बिझी होते की त्यांच्याबरोबर बातचीत करण्याची किंवा त्यांचा मुलाखत घेण्याची संधी अजून लाभली नाही. पण हरकत नाही, एक सुरुवात म्हणून आपण निदान त्यांचं हे कलेक्शन तरी तोपर्यंत म्हटलं आपण दाखवूया. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये आपण नक्कीच त्यांची मुलाखत तुमच्यासमोर सादर करूयात. हे त्यांनी क्विलिंग केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत असेलच. त्यानंतर बघा पेनचं कलेक्शनसुद्धा एवढ्या विविध प्रकारचे पेन आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हे फक्त तुम्हाला इथं बॉक्सेस दिसत आहेत. हे एवढे सगळे बॉक्सेस सगळं प्रत्येक उघडून बघणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. आता हे गिटार बघा किंवा त्यांची घरातली फ्लॉवरची रचना, छोटी छोटी मुलांसाठीची त्यांनी स्वतः बनवलेली खेळणी. आता हे गिटारमध्येच बघा एवढे प्रकार आहेत. आणि अजून तर त्यांचा म्युझिशियनचा क्लास आहे, ते सर्वांना म्युझिक शिकवतात. त्या क्लासला पण मी तुम्हाला त्यांची व्हिजिट घडवणार आहे. ही छोटी छोटी भांडी आणि हे बघा, हे किती अगदी कलात्मक रीतीने मांडलेले आहे बघा. अरे वा, आपण अगदी लहानपणी जे खेळायचो ना, खेळणी खेळायचं तसं ती छोटी बघा किती सुंदर पद्धतीनं मांडलेली आहेत. आणि कलेक्शनच इतकं अफलातून केलेलं आहे. फक्त त्या माणसानं त्या सगळ्या गोष्टींचा इतका प्रचंड ध्यास घेतलेला आहे की एक सेकंदसुद्धा ते वाया घालवत नाहीत. आणि म्हणूनच ते अशा प्रकारच्या विविध गोष्टी करू शकतात. हे बघा, आता हे सुद्धा कशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आहे की आपलं त्याच्याकडे लक्ष हे गेलंच पाहिजे आणि नजर तिथून आपली हलतच नाही. तर अशा पद्धतीनं आता बघूया त्यांची म्युझिक अकॅडमी. त्यामध्ये ते काय शिकवतात ते आपण बघूया आणि पुढच्या वेळेला आपण त्यांना नक्की भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी यू.